नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि हॉटेल स्टाईल छोले भटुरे बनवणार आहोत। पाहू शकता भटुरे किती मऊ आणि मस्त टम्म फुगलेले झालेले आहेत। तसेच आपण छोले सुद्धा अगदी कमी साहित्यामध्ये मस्त असे बनवून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी हरभरे भिजत घातले होते, म्हणजे छोले भिजत घातले होते रात्रभर। तर पाहू शकता टम्म असे फुगलेले आहेत। तर भिजत घालताना काय करायचे, थोडंसं मीठ टाकायचं आहे। तर अर्धा चमचा मीठ टाकलं तरी चालेल आणि आपल्याला रात्रभर हे भिजत घालायचे। तुम्ही दिवसाही भिजून घेऊ शकता। तर मस्त टम्म असे फुगलेले छोले मी इथे आता कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत। तुम्ही कुकरला 2 शिट्ट्या काढूनही घेऊ शकता। तर मी इथे कुकरला नाही लावणार आहे, कढईमध्ये बनवून दाखवणार आहे। तर कढईमध्ये मी इथे छोले टाकून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये एक जावित्री टाकलेली आहे आणि 2 मिरे टाकलेले आहेत, दालचिनी टाकलेली आहे आणि तेजपत्ता आणि लवंग टाकलेले आहेत 2। तर तुम्ही पोटली बनवून पण टाकू शकता, मी अशीच टाकलेली आहे। आता आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर अर्धा चमचा मीठ टाकून घेते। तर मीठ टाकून उकडून घ्या, नाहीतर मग आतपर्यंत मीठ जाणार नाही छोल्यांच्या। आता आपल्याला ह्या उकडून घ्यायचं आहे। तर मी गॅसवर ठेवलेली आहे कढई। आता झाकण ठेवूया आणि मस्त उकडून घेऊया। तोपर्यंत आपण इकडे पीठ मळून घेऊया। तर आपल्याला भटुरे बनवायला तुम्ही मैदा यूज करू शकता, पण इथे मी गव्हाच्या पिठाचे भटुरे तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर मोठे 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये छोटी 1 वाटी रवा टाकलेला आहे। आता इथे टाकणार आहे 1 चमचा मी बेकिंग पावडर आणि इथे अर्धा चमचा टाकणार आहे बेकिंग सोडा। तर तुम्हाला बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर नसेल तर इनोची इथे पुढे टाकू शकता तुम्ही अर्धी। त्याच्यानंतर टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि तेल टाकायचं आहे आपल्याला। जे स्वयंपाकाचं ऑइल असते ना, ते ऑइल आपल्याला आता इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर टाकायचं आहे 1 वाटी दही। तर छोटी 1 वाटी दही घेतलेला आहे। तुमची वाटी जर मोठी असेल तर अर्धी वाटी घेऊ शकता। आता हे मस्त फर्मेंट होणार आहे पीठ। तर आपल्याला आता दह्यामध्ये अगोदर मिक्स करून घेऊया पिठाला छान ह्या। तर आता पिठामध्ये छान दही मिक्स झालेलं आहे। अशा प्रकारे छान मिक्स करून घेतल्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला ह्याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे। तर एकदम पाणी टाकू नका, थोडं थोडं पाणी टाकत अशा प्रकारे छान याचा गोळा बनवून घ्या। पाहू शकता मी अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकते आणि याचा गोळा बनवून घेते। आपल्या चपात्याचा पिठाचा गोळा कसा असतो त्याचाच आपल्याला तसाच बनवून घ्यायचा आहे। जास्तही पातळ नको आणि जास्तही घट्ट नको। तर पाहू शकता मी अशा प्रकारे तो गोळा बनवून घेतलेला आहे। आता गोळा आपल्याला हा 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे, नाही आपलं पीठ मस्त फर्मेंट होईल 15 ते 20 मिनिटांमध्ये। तर तिकडे पीठ मी छान फर्मेंट होण्यासाठी ठेवले। तोपर्यंत आपण इकडे बघूयात आपले छोले म्हणजेच हरभरे मस्त उकडलेत काय। तर आता झाकण काढलेलं आहे मी। त्याच्यातला एक हरभरा आपण हातामध्ये अशा प्रकारे दाबून बघूयात। तर पाहू शकता हरभरे आपले छान उकडल्या गेलेले आहेत। आता गॅस बंद करणार आहे आणि हरभऱ्यामधलं पाणी पूर्ण काढून साईडला काढून घेणार आहे। तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत। तर इथे मी जावित्री घेतलेली आहे, 1 चमचा मी जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे मी इथे घेतलेले आहेत धने, त्याच्यानंतर इलायची घेतलेली आहेत 2, मिरे घेतलेले आहेत, लवंगा, तेजपत्ता आणि दालचिनी घेतलेली आहे। तर तुम्ही फूल असेल तर फुलेही घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे घेतलेले आहेत मोठे 2 कांदे घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि लसूण घेतलेले आहेत 10 ते 15 पाकळ्या। आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। तर इथे कढई ठेवली गॅसवर। त्या कढईमध्ये आपल्याला टाकायचे मोठे 2 चमचे। तर जास्त तेल टाकू नका, कारण आत्ता मसाला बनवून घ्यायचा आहे। मसाल्याला तितकं काही तेल नाही लागणार आहे। तर माझे छोटे छोटे चमचे होते म्हणून 2 घेतले, तुम्ही 1 घेऊ शकता। त्याच्यानंतर पूर्ण मसाले आता तेलात टाकायचे आहेत। तेल गरम झाल्यावर टाकायचे आहेत। तर पाहू शकताय मस्त तेल गरम झालेलं आहे आणि मसाले आपल्याला पूर्ण एकत्रच अशा प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। तर काहीच वेळ लागत नाही, अगदी थोड्या वेळामध्ये हे मसाले छान तेलामध्ये परतून जातात। तर पाहू शकताय मसाले तेलामध्ये परतल्या गेलेले आहेत। आता मी लसूण टाकून घेते। तर लगेच लसूण टाकून घ्या आणि लसूणही छान असं तेलामध्ये परतवून घ्या, कडवून घ्या। तर पाहू शकताय लसूणही छान कडला गेलेला आहे। पूर्ण मसाले आणि लसूण छान कडला गेलेला आहे। आता इथे टाकणार आहे कांदा। तर कांदा मी अशा प्रकारे कापून घेतलेला आहे। तुम्ही मोठ्या साईजमध्ये तुम्हाला ज्या साईजमध्ये कापायचं आहे त्या साईजमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता। आता कांदा पण छान परतवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी परतवून घेते। छान मऊ पडला पाहिजे तेलामध्ये कांदा। गॅसची फ्लेम स्लो ठेवा, जास्त हाय करू नका, नाहीतर मग करपू शकतो मसाला।
तर अशा प्रकारे कांदा मिक्स करून घेतलेला आहे. आता परतवून घेऊया छान. आता कांदा जो आहे छान परतल्या गेलेला आहे आणि मऊ पण पडलेला आहे तेलामध्ये, पाहू शकताय तुम्ही. आता इथे टाकणार आहे मी कसुरी मेथी. तर कसुरी मेथी मी अशा प्रकारे 2 चमचे घेतलेला आहे. ती कसुरी मेथी आपल्याला इथे टाकायचं आहे. आता कसुरी मेथी टाकून पण आपण मिक्स करून घेऊयात. कसुरी मेथी छान मिक्स झाली पाहिजे. तर पाहू शकताय कसुरी मेथी पण छान मिक्स झाली आहे. आता टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो टाकून पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. टोमॅटो आता छान मिक्स झालेला आहे, पण थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणून 1 ते 2 मिनटं झाकण ठेवू शकता किंवा अशाच परतवून पण घेऊ शकता. तर मी असंच परतवून घेतलेला होता. 1 ते 2 मिनटं छान टोमॅटो आता शिजल्या गेलेला आहे. पाहू शकताय मस्त आपला मसाला आता रेडी झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्या किंवा एका प्लेटमध्ये अशा प्रकारे तुम्ही पूर्ण मसाला काढून घेऊ शकता. मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड होण्यासाठी 5 ते 10 मिनटं वेट करा. जर तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही अशाही प्रकारे काढू शकता. पण गॅसचं कसं होतं एकदम गरम लावल्यानंतर झाकण उडतं, म्हणून आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. लवकर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता मसाला थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतला आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये छोले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. अगदी थोडे छोले मी म्हणजेच हरभरे, भिजलेले हरभरे आहेत ते याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपल्याला आता मसाला तो मिक्सरला लावून घ्यायचा आहे. आता त्याच कढईमध्ये मी अजून तेल टाकते आहे. तेल गरम झालेलं आहे. आता मसाला जो आपण मिक्सरला फिरवून घेतला होता तो आता इथे तेलामध्ये टाकायचा आहे. छोले आपण मिक्सरला थोडे लावल्यामुळे छान ग्रेव्ही तयार होते. दुसरं काजू वगैरे टाकायची काहीच गरज नाही आहे. त्या छोल्यांमुळे छान असा दाटसरपणा येतो. आता आपल्याला पूर्ण हे मसाला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं आहे. पाहू शकताय मसाला छान परतला आहे. 2 ते 3 मिनटांनी तेलही सुटलेलं आहे मसाल्याला. आता ह्याच्यामध्ये घालायचे काही दुसरे मसाले. तर इथे मी घालते अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालते आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकते आहे आणि 1 चमचा आपल्याला मोठा 1 चमचा टाकायचा आहे किंग मसाला टाकलेला आहे. आता पूर्ण मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मी छान असे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत. मसाल्यालाही छान असं तेल सुटतं. आता मसाले सगळे मिक्स झालेले आहेत या ग्रेव्हीमध्ये. पाहू शकता 2 मिनटं परतून घेतलेत मसाल्याला. तर तेल छान सुटलेलं आहे आणि मसाले पूर्ण मिक्स झालेले आहेत. आता टाकायचं आहे आपल्याला हरभरे. तर इथे मी हरभरे टाकून घेते. चना आपल्याला त्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण हरभरे आता मिक्स केलेत ग्रेव्हीमध्ये मी. आता आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे काही मसाला उरला होता तेच मिक्स करून टाकलेलं आहे. तर जास्तही पातळ नको आणि जास्तही घट्ट नको, दाटसर आपल्याला हे छोले बनवून घ्यायचे आहेत. तर एवढं मी इथे पाणी टाकलेलं आहे. आपल्याला जास्त शिजायला वगैरे काहीच पाणी लागणार नाही, फक्त एक उकळी आणून घ्यायची आहे, म्हणून पाणी जास्त टाकू नका. आता इथे अजून वर टाकणार आहे अर्धा चमचा मी किचन किंग मसाला. त्याच्याने चव खूप मस्त येते. आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घेऊयात. छान छोल्यांमध्ये आता मीठ मिक्स झालेलं आहे. वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि एक उकळी आणून घ्यायची. खळखळ 2 मिनिट आपल्याला उकळून आणून घ्यायचे. छोल्यांमध्ये आतपर्यंत मसाला गेला पाहिजे. तर आता छोले जे आहेत आपले रेडी झालेले आहेत. मस्त सुगंध सुटलेला आहे सगळ्या घरभर आणि एकदम काही वेळातच मी छोले हे बनवून तुम्हाला दाखवलेले आहेत आणि खूप छान झाले होते चवीला, खूप टेस्टी. हॉटेलमध्ये छोले भटुरेची प्लेट खूप महाग भेटते आणि तुम्ही घरी बनवून बघा. आपण किती खाल्ले तरीही संपणार नाहीत असे घरी बनवलेले आणि आपल्या हेल्दी पण असतात. आपण स्वच्छ हाताने बनवलेले असतात आणि छान असतात. तर इथे मी थोडासा अशा प्रकारे प्रेस करून घेते, थोडे छोले फोडून घेते अशा प्रकारे. त्याच्याने खूप दाटसरपणा येतो भाजीला, म्हणून अशा प्रकारे मी
थोडे छोले फोडून घेते दाबून अशा प्रकारे। तर थोडेसे मी अशा प्रकारे फोडून घेतलेले आहेत आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली भाजी ही छोल्याची रेडी झालेली आहे। आता याला साईडला ठेवूयात। आता आपलं पीठही छान फर्मेंट झालेलं आहे, पाहू शकताय मस्त अशी जाळी सुटलेली आहे पिठाला आणि अगोदरच्या पेक्षा पीठ फुललेलं आहे। थोडंसं दाबून घेते मी, एकजीव करून घेते, जास्त दाबायची काहीच गरज नाही, फक्त अशा प्रकारे हलक्या हाताने अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आहे। तर आपलं पीठ आता रेडी झालेलं आहे, त्याचे तुम्ही अशा प्रकारे बॉल बनवून घेऊ शकता। तर भटुऱ्याचा आकार मोठा मोठा असतो, पण तितका मोठा मी काही बनवणार नाही, अगदी छोटे छोटे आकाराचे भटुरे बनवून घेणार आहे। तर इथे अगोदर 3 बॉल बनवून घेणार आहे, तुम्हाला फक्त भटुरे बनवून दाखवण्यासाठी अगोदर 3 बनवून घेणार आहे। तर इथे कोळपाट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटासा आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हलक्या हाताने छान सगळीकडे सेम अशी याची लाटून घ्यायची पुरी। तर अशा प्रकारे मी छान सगळीकडून सेम अशा प्रकारे लाटून घेते। तुम्ही एका वेळेस जास्त करून ठेवू नका, 2-3 करून ठेवा आणि तळा, म्हणजे जास्त करून ठेवल्यानंतर काय होतं त्याच्यावर थोडंसं वाळल्यासारखं होतं आणि मग ते फुगत नाही, फुटतात, म्हणून आपल्याला लगेच करायचं आहे आणि लगेच तळायचं आहे। तर पाहू शकता मी अशा प्रकारे एक छान भटुरा किंवा पुरी बनवून घेतलेली आहे। आता ह्याला साईडला ठेवते आणि अशाच प्रकारे दुसरी पण बनवून घेते। तर अशाच प्रकारे आता दुसरी पण बनवून घेणार आहे। दुसरी अशा प्रकारे मी लांब बनवून घेणार आहे। भटुरा थोडा जाड जाडच असतो, जास्त पातळ असा नसतो, तर जाड जाड अशा प्रकारे बनवून घ्या। आता दुसरी पण इथे मी छान बनवून घेतलेली आहे, पाहू शकताय। आता आपल्याला तळायचं आहे। तर अगोदर 2 बनवून घेतलेले आहेत, तर 2 तळून दाखवते तुम्हाला। तेल मस्त गरम झालेलं आहे, गरम गरम तेलामध्ये आपल्याला भटुरा टाकायचा आहे आणि मस्त प्रेस करायचा आहे, टम्म फुगेल। तर पाहू शकताय मस्त टम्म असा भटुरा फुगलेला आहे, आपले एकदम मऊ असा आणि कुरकुरीत झालेला आहे। तर आलटून पलटून दोन्ही साईडने छान याला तळून घेऊयात। हा भटुरा रेडी झालेला आहे, एकदम टम्म असा फुगलेला। मी आता साईडला काढून घेते। मस्त टम्म असा फुगलेला आणि कलरही खूप छान आलेला आहे। अशाच प्रकारे आता दुसरा पण आपल्याला तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे प्रेस करत राहायचं आहे, टाकला म्हणजे टम्म फुगेल आणि हा पण मस्त टम्म असा फुगलेला आहे आणि दोन्ही साईडने याला तळून घेऊयात। दोन्ही साईडने भटुरा छान असं तळून घेतलेले आहे मी आणि दोन्ही भटुरे इतके छान टम्म फुगलेले आहेत आणि सगळेच भटुरे आता अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आपल्याला। तर तुम्हाला इथे 2 बनवून दाखवलेले आहेत, तेही टम्म फुगलेले आणि खूप क्रिस्पी असे आणि मस्त मऊ असे एकदम असे टम्म फुगलेले। माझ्या मुलांना खूप आवडली ही रेसिपी। आता मी बाहेर काढून घेते। मैदा आपल्या शरीरासाठी चांगला नसतो आणि पचायलाही चांगला नसतो, म्हणून इथे गव्हाच्या पिठाचे भटुरे बनवलेले आहेत मी। तुम्हाला जर गव्हाचे पीठ नाही आवडले तर तुम्ही मैद्याचे अशाच प्रकारे बनवून घेऊ शकता। अशाच प्रकारे मैद्याचं पीठ पण मळून घ्यायचे आणि आपले भटुरे आता रेडी झालेले आहेत। मी ते ताट मांडलेलं आहे, मस्त कांदा, गाजर, वरून कोथिंबीर, छान टम्म फुगलेले भटुरे आणि मस्त छोले, गरमागरम छोले भटुऱ्याची थाळी रेडी झालेली आहे। हीच थाळी हॉटेलमध्ये खूप महाग असते, कमी पैशामध्ये पोटभर असे भटुरे रेडी झालेले आहेत। तर नक्की ट्राय करा। कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की एक सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा आणि भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत।